गणेश नाईकांचं काही विधान आहे की पक्षानं परवानगी दिली तर याचं नामोनिशाण मिटवून टाकेल. एकनाथ शिंदेंचं नाव न घेता गणेश नाईकांनी टीका केलेली आहे. पक्षानं खुलं करून दिलं तर अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. ठाण्यातही भाजपचा महापौर झाला असता असं ते म्हणले. ठीक आहे, मी पण माननीय गणेश नाईक साहेबांचं विधान माध्यमांमध्ये पाहिलेलं आहे. त्यांना जसं त्यांच्या पक्षाने परवानगी दिली तर ते काय करतील हे ते जसं बोलले तसं आमचे नेते आमच्या पक्षाने जर आम्हाला परवानगी दिली आमच्या पक्षानं तर आमची भूमिका तशीच राहील. हे बघा, राजकारणामध्ये कोण कोणाला कमी नसते. जर एखाद्यानं कोणाला संपवायची भाषा केली तर समोरचा काय हाताची गडी घालून गप बसणार नाही. त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार. त्यामुळं जरतरचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. जेव्हा केव्हा त्यांचा पक्ष त्यांना परवानगी दिली आणि त्यांची काय भूमिका ते ठरवतील तेव्हा तशाच थोडीच थोडी भूमिका आमचा पक्ष सुद्धा आमच्या पक्षास्तरावर आम्ही घेऊ. महाराष्ट्राचा अपमान करणारा भाजपा सन्मान करते. भगतसिंग कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्काराबाबत बोललं जाते. काय राऊतांची टीका? नाही, राऊत बघा प्रत्येकावर टीका करत असतात. आता पद्मभूषण पुरस्कार हा केंद्र सरकारनं जाहीर केलेला आहे. महामहिम माननीय राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते ते पुरस्कार दिले जातात आणि ते पुरस्कार देताना ज्या व्यक्तींना माननीय व्यक्तींना पुरस्कार दिलेला आहे त्यांचं सगळं आत्तापर्यंतचं केलेलं कार्य, आत्तापर्यंतचं त्यांचं असणारं योगदान, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तपासून असे मोठे पद्म पुरस्कार दिले जातात. आता पद्म पुरस्कारानं सन्मानित अशा ज्येष्ठ मान्यवर व्यक्तींच्या बद्दल सुद्धा अशा पद्धतीची राजकीय टीका करणं हे काय योग्य नाही. ठीक आहे, संजय राऊत काय टीका करतात ना, टीका करण्याशिवाय मला आपण सांगा काही चांगलं संजय राऊत बोललेत कधी? असं कधी घडलंय का? तुम्ही रोज बघता त्यांना, रोज त्यांचं केवळ माध्यमांसमोर आले की कोणावर ना कोणावरती ती टीका करायची. पॉझिटिव्ह, सकारात्मक, राज्याच्या देशाच्या हिताचं, विकासात्मक असं कधीच राऊत बोलत नाही. त्यामुळे राऊत जरी हे काय बोलत असले ना तरी लोक, सामान्य माणसं, जनता त्यांना या बाबतीत कधी गांभीर्याने घेत नाही. साहेब, सुषमा अंधारेंनी एक टीका केली की महानगरपालिका निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस करूनही एकनाथ शिंदेचे 616 नगरसेवक निवडून आले, तर आम्ही एकही रुपया न खर्च करता 543 नगरसेवक निवडून. त्यांनी कुठल्या आधारे सांगितलं पैशाचा पाऊस केला म्हणून? म्हणजे वाटेल ते आपल्या तोंडाला येईल ते बोलायचं काय? असं एक केस दाखवा, एक प्रकरण दाखवा की कुठं पैसे वाटले, पैसे वाटताना कुठं गुन्हा दाखल झाला किंवा काय पैसे कुठे या ठिकाणी लोकांनी काही तक्रारी केल्या. केवळ आपला पराभव झालाय त्याला कारणं शोधायची आणि कारणं शोधून मग त्याला कोणाला तरी म्हणायचं तुम्ही पाऊस पाडला पैशाचा. हे बघा, लोकशाहीमध्ये सत्य आहे ते सत्य आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आलो. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आम्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आलो. आहे ते सत्य आहे ना, हा जनमताचा कौल आहे. तुम्ही पैशाचा पाऊस पाडला आणि काय केलं हे असे बिछूट आरोप करणं आणि स्वतःच्या पराभवावर पांघरून घालणं यापेक्षा वेगळं काय सुषमाताई अंधारे करत नाही. साहेब, इम्तियाज जलीलांनी एक वक्तव्य, इम्राज नाही तर महाराष्ट्र हिरवा करून दाखवू, बरीच टीका होती. आपलं काय मत? जातीय वळण, समाजामध्ये तेढ असं निर्माण होईल असं वाक्य किंवा अशी वक्तव्य कुणीच राजकीय नेत्यांनी करू नये. मुंब्रा असेल, ठाणा असेल किंवा आणखीन कुठं असेल, मग कोण इम्तियाज जलील काय म्हटले किंवा त्या नगरसेविका मॅडम निवडून आलेल्या त्या काय म्हटल्या, अशा वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये, दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होते, जातीत तणाव निर्माण होतो. ज्याला ज्याची भूमिका घ्यायची ती त्यानं घ्यावी ना. कोणा पक्षीय भूमिका घ्यायला कोणी कोणाचे हात धरलेले नाहीत, पण अशी जाहीर वक्तव्य करून लोकांच्या समाजामध्ये तेढ निर्माण करून अशांतता पसरेल, हिंसा माजेल अशा पद्धतीची वक्तव्य किमान आमदार, खासदार, माजी खासदार अशा जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तींनी तरी, ज्यांना संविधान माहिती आहे, ज्यांनी त्या काळात संविधानाची शपथ घेऊन काम केलेलं आहे, त्यांनी तरी अशी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करू नयेत. संभाजी भिडेंनी खालच्या पातळीची टीका जी आहे ती शरद पवारांवर केलेली आहे. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड अशा शब्दात ते बोलत आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रद्रोह अशा पद्धतीने. मी ऐकलेलं नाही. संभाजी भिडे गुरुजी काय बोलले आणि कुठल्या संदर्भानं बोलले बिलकुल मी ऐकलेलं नाही. त्यामुळे ते ऐकल्याशिवाय, कारण माननीय
ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या बद्दलचं जर हे वक्तव्य असेल तर ते कुठल्या संदर्भानं बोलले ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही. भाजप ही गद्दारांची टोळी चालवत असल्याचं शिवसेनेवर टीका केलेली आहे अंबादास दानवे. भाजप काय? भाजप ही गद्दारांची टोळी चालवत आहे अशा भाजप गद्दारांची टोळी? शिवसेना शिंदे गटाची ही टोळी आहे. शिंदे सेना ही गद्दारांची टोळी आहे आणि ही टोळी भाजप सध्या चालवते. लोकांनी सिद्ध केलं ना म्हणून अंबादास दानवेना लोकसभेत सिद्ध केलं, विधानसभेत सिद्ध केलं की खरी शिवसेना कोणाची आहे. न्याय व्यवस्थेनं सिद्ध केलं, आतापर्यंत घटनेनं सिद्ध केलं. ज्या घटनेनं माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाला अधिकार दिले त्या माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं सिद्ध केलं. आणि लोकांनी मतदान करून खरी शिवसेना ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखालची आहे. ही राज्यात दुसऱ्या नंबरवर आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक, महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरपालिकेचे नगरसेवक निवडून आणले ना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. लोकांनी ज्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय त्याला सुद्धा जर गद्दारी म्हणत असतील तर अंबादास दानवेंच्या वक्तव्याची मला कीव करावीशी वाटते. साहेब, साताऱ्यात काय ड्रग कनेक्शन जे प्रकरण आहे त्यामध्ये सातारा पोलीस झोपलेत का असा सवाल संजय राऊतांनी केला. त्याचबरोबर ड्रग कनेक्शन मधील पैसे निवडणुकीत वापरलेत असा आरोप देखील त्यांनी केलाय. नाही बरं का, या संदर्भामध्ये मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळं ह्या कनेक्शनच्या मागं कोण आहे, हे रॅकेट कोण चालवतंय याच्या खोलवर जाऊन त्याचा तपास या ठिकाणी आमची सातारा जिल्हा पोलीस यंत्रणा करते आहे. लवकरच या मुळाशी आमचे सातारा जिल्हा पोलीस पोचतील आणि जे कोणी ह्याचे मूळ सूत्रधार आहेत त्यांच्यावर नक्की सातारा पोलिसांमार्फत कडक कारवाई केली जाईल. जोपर्यंत ही तपास चालू आहे तोपर्यंत त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही, कारण त्याचा तपासावर परिणाम होऊ नये. मूळ जे ह्याचे मूळ सूत्रधार आहेत ते ह्यातनं सुटू नयेत म्हणून आम्ही खबरदारी पोलिसांनी घेतलेली आहे. पोलीस आमचे सातारा जिल्ह्याचे सतर्कपणे आणि अत्यंत बारकाईनं या तपासामध्ये आहेत आणि त्यांनी मला सांगितलंय की लवकरच याच्या खोलावर आम्ही जाऊ. पण निवडणुकीमध्ये याचा पैसा वापरला जातोय असा आरोप आहे. काय संदर्भ दाखवा ना मला. उगाच काय संजय राऊत किंवा कोण बोलतं ना बाबा. आता काय मला सांगा, कुठल्या आरोपीचं कुठल्या राजकीय पक्षाशी काय कनेक्शन असलं तर सांगा ना मला. कुठं त्यांनी दिलेला पैसा कुठल्या उमेदवारानं वापरला, कुठल्या पक्षाच्या निवडणुकीसाठी खर्च केला. उगाच आपलं ठीक आहे ना, ड्रग्ज व्यवहार ही चुकीचेच आहेत. ड्रग्ज कनेक्शन किंवा ड्रग्जचं जी काय रॅकेट आहे ते पूर्णपणे चुकीचंच आहे. त्याला शोधतोय, त्याची तपासाची प्रक्रिया आमची सुरू आहे, गतीनं सुरू आहे. अत्यंत म्हणजे बारकाव्यानं तपास सुरू आहे. पण त्याचा संदर्भ कुठेतरी राजकीय पक्षांशी जोडायचा, त्याचा निधी कुठेतरी राजकीय पक्षांनी वापरलेला, तुम्ही संदर्भ द्या ना म्हणा. तुम्ही पुरावे द्या ना. द्या आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे पुरावे की कुठला रॅकेटवाला कुठल्या पक्षाला पैसे देतो. त्यांनी जर धाडसानं दिलेला पुरावे, मी सांगतो आमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना की त्या पुराव्याचा सुद्धा तपास करा. जो कोणी त्याच्यात असेल त्याच्यावर कारवाई करा. साहेब, साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ह्या भाजप पक्षाकडून तुम्हाला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न झालाय का? कारण आता फक्त चर्चेसाठी ज्या ज्यावेळी बोलवण्यात आलं त्यावेळी ते कुठेही बैठकांना आले नाहीत. एकूणच काय तर तुमचा कुठेतरी प्रभाव कमी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे असं काय वाटतं? बघा, ह्यावेळी तरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी तरी मी काय बैठक घेण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आमच्या पक्षाच्या आम्ही बैठका घेतल्या, त्यांच्या तिने घेतल्या. पण दरम्यानच्या काळात कुठंतरी एकदा माध्यमांमध्ये माननीय मंत्री महोदय शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेबांचं वक्तव्य आलं की महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी बोलवावं, आम्ही जाऊ बैठकीला. तुम्ही सुद्धा लोकांनी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे. त्यांचं वक्तव्य आल्यामुळं मग मी बैठक बोलवली. मला माहीत होतं बैठकीत काय होणार आहे. नेहमीप्रमाणे बैठकीला कोणी त्यांचे मंत्री आमदार आले नाहीत. त्यांनी त्यांच्या माजी जिल्हा अध्यक्षांना बैठकीला पाठवलं आणि तिथं जी व्हायची ती चर्चा झाली. त्यामुळे त्याच्यातनं काही निष्पन्न झालं नाही. कुणी कुणाला घेरण्याचा प्रश्न नाही. बघा, आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकजण कार्यक्षमपणानं काम करतोय. त्यामुळं आम्ही काम करू, आम्ही निवडणुका लढवू, शिवसेनेची ताकद वाढवायचा प्रयत्न करू. आमची ताकद आम्ही वाढवू, त्यांची ताकद ते वाढवतील. राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद वाढवेल. त्यामुळे ठीक आहे, तर निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर मग याच्यावर अधिक चर्चा होईल पुढे. तोपर्यंत आपापला पक्ष आपापली संघटना ही मजबूत करून अधिक संख्येनं तिथले सदस्य निवडून आणणं याच्यावर सध्या तरी शिवसेना म्हणून जिल्ह्यामध्ये आम्ही लक्ष दिलेलं आहे. जयकुमार गोरे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात ओपन चॅलेंजची भाषा करतायत.
या जिल्हा परिषदे आणि पंचायत समितीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या स्थानिक मान खटावमध्ये मध्यंतरी मेळावा झाला, त्यात देखील ओपन चॅलेंज दिलेलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीला. ते कसं आहे, मोठे मंत्री आहेत, मोठ्या पक्षाचे मंत्री आहेत, अशा मोठ्या व्यक्तींच्या बद्दल आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. त्यामुळं त्यांनी जे काही वक्तव्य केलं असेल ते आता ठीक आहे, त्यांनी त्यांच्या म्हणजे प्रदीर्घ ज्ञानाच्या जोरावर, अनुभवाच्या जोरावर किंवा त्यांच्याकडं ज्या काही सगळ्या राजकीय बाबी आहेत त्या सगळ्याच्या जोरावरती त्यांनी केलं असेल. ठीक आहे, वक्तव्य करतात ते त्यांनी करावं, पण ठीक आहे, आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं आम्हाला जी पक्षशिस्त घालून दिलेली आहे आमच्या पक्षानं, त्या पक्षशिस्तीच्या चौकटीमध्ये राहून आम्ही आमचा पक्ष वाढवायचं काम करू. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मला वाटतं याच्यावर जर आपण बोललो तर अधिक योग्य होईल. जिल्हा परिषदेवर कुठल्या पक्षाचा अध्यक्ष बसेल असं वाटतंय? आज काहीच आपण सांगू शकत नाही. जोपर्यंत संख्या निवडून कोणाच्या किती आल्या सदस्यांच्या याचं चित्र जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आता भाष्य करणं योग्य नाही. पण आमचा प्रयत्न राहील की निश्चितपणे शिवसेनेचे जास्त सदस्य निवडून आले पाहिजे जिल्हा परिषदेला, आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये निश्चितपणे शिवसेनेचा सहभाग झाला पाहिजे या प्रयत्नात. कारण आजपर्यंत गेली 25-30 वर्ष पाहिली तर शिवसेना सत्तेमध्ये कधीच नव्हती. 2 किंवा 3 सदस्याच्या वर जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना कधीच आकडेत, म्हणजे शिवसेनेची संख्याबळ कधीच गेलं नाही. ते संख्याबळ वाढवणं आणि शिवसेनेचा सत्तेत सहभाग होणं या दृष्टीनं आमचे आता प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ काल पाटणमध्ये झाला, कसा प्रतिसाद मिळतोय? काल आपले काही माध्यमांचे प्रतिनिधी श्री क्षेत्र येडोबा, जे पवित्र तीर्थक्षेत्र आमच्या मतदारसंघातलं आहे, तिथं आम्ही श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. अत्यंत उत्स्फूर्तपणानं संपूर्ण विधानसभा मतदारसंघातले सगळे शिवसेनेचे उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे त्या ठिकाणी होते. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि ही निवडणूक पाटण विधानसभा मतदारसंघात आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावर आणि जनसंपर्काच्या मुद्द्यावर, ह्या 2 मुद्द्यांवरती आम्ही लढतोय. विकास कामं जी मी मागच्या 15 वर्षामध्ये मतदारसंघात केलेली आहेत, विशेषतः मागच्या 5 वर्षामध्ये केलेली आहेत, आणि लोकांच्या सुखादुःखात देसाई परिवार नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखात आम्ही तिथं उभं राहिलेलो आहे. या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढतोय. आमच्या समोर पॅकेजचं मोठं आव्हान आहे. मोठी पॅकेजची भाषा कधी नव्हती ती आमच्या पाटण मतदारसंघात केली जाते आहे. पण माझ्या विधानसभा मतदारसंघातली जनता स्वाभिमानी आहे. असल्या कसल्याही पॅकेजला माझ्या मतदारसंघातली जनता बळी पडणार नाही. विकास कामं आणि लोकांचा असणारा जनसंपर्क, सामान्य मतदाराशी जोडली गेलेली नाळ, या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढतोय. आणि मला कालच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहता यावेळी प्रचंड संख्येनं शिवसेनेचे सदस्य पाटण विधानसभा मतदारसंघातून निवडून येतील. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीची कमिटमेंट ठरली होती, एकामेकाच्या विरोधात टीका करायची नाही, एकामेकाला ओपन चॅलेंज करायचं नाही. नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, आता नगरपालिकेच्याही निवडणुका झाल्या, कुठंच ही कमिटमेंट पाळताना दिसून आलेली नाही. आणि आता या बाबतीत महाराष्ट्राची महायुतीची जी राज्य समन्वय समिती आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय बावनकुळे साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत. शिवसेनेकडनं आमचे ज्येष्ठ सहकारी मंत्री माननीय उदय सामंत साहेब आणि मी आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब आणि ज्येष्ठ मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब आहेत. आमच्या 6ही लोकांच्या राज्य समन्वय समितीच्या बैठकीत हे स्पष्ट ठरलं होतं, जरी महायुती झाली नाही तरी सुद्धा मैत्रीपूर्ण लढायचं. कुणी कोणावरती व्यक्तिगत टीका करायची नाही, कुणी कोणावरती खालच्या थराला जाऊन टीका करायची नाही. आपापल्या पक्षाची धोरणं मांडायची, आपापल्या पक्षाची भूमिका मांडायची, आपापल्या उमेदवारांच्या बाबतीत बोलायचं आणि कटुता येणार नाही हे बघायचं. शिवसेनेकडनं आम्ही 100% ते पाळायचा प्रयत्न केला. आता ज्यांनी कुणी ते पाळलेलं नाही हा प्रश्न तुम्ही त्याला विचारा.